कल्पना रावडे ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि आज आपण गवारीचा व्हिडिओ बनवत आहे. तर आपण सर्वांनी पूर्णपणे माहिती आहे ऐका आणि जाहिरात न स्क्रिप्ट करता चॅनलला सबस्क्राईबर करा. तर पाहू शकता नीलम 61 ही व्हरायटी आहे. तर ह्या नीलम 61ची वैशिष्ट्य अशा प्रकारे आहे का नीलम 61 ह्या व्हरायटी शेंगांचा दर्जा लांब साधारण 4 ते 5 फूट सरळ गडद आणि हिरव्या रंगाच्या असतात. आणि याची फळधारणा झाडाच्या खोडापासून तर शेंड्यापर्यंत असतात. चांगल्या पद्धतीने गवार लागते त्याला. मजबूत झाडं असतं. फांद्या ज्या फुटतात त्याचे प्रमाणसुद्धा चांगल्या पद्धतीने असतं. आणि खूप छान असं म्हटलं तर पेरणीपासून साधारणतः 40 ते 45 दिवसात तोडणी सुरू होते ह्या नीलम 61ची. शेंगांचा रंग आणि ताजेपणा जास्त वेळ टिकून राहतो आणि चांगल्या बाजारपेठेमध्ये त्याला चांगल्या पद्धतीने मागणी अशी आहे. तर खूप छान असं हे गवारी व्यवस्थापन आहे. आणि गवारीसाठी जून जुलैमध्ये आणि म्हणजे खरीप याच्यामध्ये उन्हाळी जर बोललं तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये गवारीची पेरणी करायची. पाहू शकता आपण अशा साऱ्या पद्धतीने गवार पेरलेली आहे ट्रॅक्टरच्या साहाय्याने. चांगल्या निचराची मध्यम जमीन आवश्यक आहे. तर पाहू शकता बियाण्याचे प्रमाण एकरी 4 ते 5 लागवडीनंतर 2 वळीतलं अंतर 1.5 ते 2 फूट असावं. 2 झाडामध्ये 10 ते 15 असं अंतर असलं तरी हरकत नाही. इंचामध्ये बोलतोय मी. तोडणीचा कालावधी 3 ते 4 दिवसांनी गवार तोडावं लागते. पाहू शकता आपण या ट्रॅक्टरच्या साहाय्याने गवार पेरलेली आहे. पाहू शकता उतार एकदम खास झाला आहे आणि मध्यम ते निचराची जमीन आहे आपली. पाहू शकता दक्षिण उत्तर आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने यंत्राने सारा पाडून यंत्राच्या साहाय्याने गवार पेरली आहे. पाहू शकता यंत्राच्या साहाय्याने गवार जरी पेरले तरी गवारीमध्ये अंतर पाहू शकता आपण. अशा पद्धतीने ते यंत्राचं लावायचं आहे. तर पाहू शकता कीड नियंत्रणासाठी सुरुवातीला आपण तुडतुडे मावा पांढरी माशीसाठी निंबोळी अर्काचा वापर करायचा. रोगर मारलं तरी चालतंय. सर्वसाधारण हलकं मारलं तरी चालतंय. कळी यायच्या अगोदर फुलकळी यायच्या अगोदर आपण रोगरची एक फवारणी केली तरी आपण चालतंय. आपल्या याच्यावरती आहे ते. आणि पाणी जे बोललं तर पावसाळ्यामध्ये पाणी कमी लागतं आहे. उन्हाळ्यामध्ये 5 ते 7 दिवसांनी त्याला पाणी लागते गवारीसाठी. आणि खूप छान असं पीक आहे ते. कमी खर्चामध्ये येणारं हे गवारीचं पीक आहे. आणि नीलम 61 व्हरायटी एक नंबर आहे. पाहू शकता आपण कायमच नीलम 61 ह्या व्हरायटीची आपण निवड करतो. रोगप्रतिक शक्तीला सुद्धा ताकद देते ती. तिच्यावर काय एवढं हे पडत नाही. पण मुद्दा असा का ज्या वेळेला आपण पेरणी केली त्यावेळेपासून 10 ते 12 दिवसांनी एक नॉर्मल फवारणी आपली रोगरची करायची आहे. किडे माकोडे तुडतुडे आहे आणि वातावरण खराब असल्यामुळे आपल्याला फवारणी करावंच लागते. पुढं फुलकळी येण्यासाठी औषधाचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीने त्याची फवारणी करून हे आणायची आहे. अशा पद्धतीने ही आपण बोलतो नीलम 61 व्हरायटी आहे. खूप छान अशी नीलम 61 व्हरायटी आहे. आणि बाजारपेठेमध्ये चांगल्या पद्धतीचं जर आपण बियाणं म्हणजे पेरलं तर नक्कीच उत्पादनसुद्धा चांगलं देत आहे. आणि लांब लचक शेंगा असल्यामुळे शेंगाला मार्केट आहे, वजन आहे शेंगाला. आणि बाजारपेठेमध्ये खूप अशी चांगल्या प्रकारे तिला मागणी असते. आणि जमीन निचऱ्याची असल्यामुळे जास्त वगैरे पाऊस जरी झाला तरी जमीन निचऱ्याची जरी असली तरी पाणी निचरून जरी गेलं तरी
काही होत नाही, गवार उबळत नाही, काय नाही. फक्त हलकी मध्यम जमीन पाहिजे. नॉर्मल रानाला ढाळ असला तरी चालतंय, एकदम पट्टी सारं नको आहे. पण पाहू शकता आपली जमीन निचऱ्याची आहे, त्याच्यामुळे आपले सारा अशा पद्धतीने मारला आहे आपण. तर जून निघून गेला आहे ना पावसाचं, तर साधारण आता आपली ही गवार 1 महिन्याची झाली आहे. तर आता त्याला फुलकळी लागलेली आहे. नक्की 100% आता